मी संगनायक विजय पाटील यांना विनंती करतो, तुम्ही नाणेफेक जिंकले, क्षेत्ररक्षण स्वीकारले, धन्यवाद. तसेच सुनील मामा आपण पाहतोय, बघा क्षेत्ररक्षक द्या. सुनील भाने 2 क्षेत्ररक्षक द्यायचे तुम्हाला. सुनील मामा कोणाचे क्षेत्ररक्षक पाहिजेत ते बघा, आयोजकांचे पाहिजेत की बाहेरचे पाहिजेत ते बघा. आयोजक सुनील भाने यांच्या शुभ हस्ते इथं संतोष शेठ भजे यांचा इथं सन्मान केला जातोय. 69 धावांचं भलं मोठं लक्ष होतं मानपाडा संघाने ते ठेवलं होतं आगासन संघासमोर. आणि किशोर मुंडे 11 चेंडूंमध्ये 30 धावा एकवटल्या आणि 6 धावांचं षटक हाताळलं, तोच ठरतोय मॅन ऑफ द मॅच. किशोर मुंडे या, मी विनंती करतोय सुनील भाने यांना की मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. अतिशय चांगली कामगिरी केली, धावांचा डोंगर उभारला होता मानपाडा संघानं. 68 आणि 69 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना किशोर मुंडे आणि लालचंद या 2 फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली. मॅन ऑफ द मॅच सामनावीर ठरतोय किशोर मुंडे. ओम साई 40+ क्रिकेट संघ आडिवली आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. 2 दिवसीय रबर बॉलची एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. आजच्या दिवसाचा जर विचार केला तर देवीचा पाडा संघ, आजदे संघ आणि आगासन संघ हे 3 संघ एक सामना जिंकून पुढच्या फेरीत या 3 संघांनी प्रवेश केला आहे. आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना, चौथा सामना आपण पाहतोय तो जय जलेश्वर वाडेगर संघ विपक्ष जय गावदेव 40+ कोळेगाव संघ. एका बाजूला आपण पाहतो लिजन क्रिकेटपटू विजय पाटील, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो संभाजी म्हात्रे, 2 संघनायक. 40+ संघांचा जर विचार केला, 40+ स्पर्धांचा जर विचार केला तर आतापर्यंत वाडेगर आणि संदप या 2 संघांनी आपली दहशत या स्पर्धांमध्ये दाखवली आहे. सुरुवातीला जर आपण पाहिलं तर स्पर्धांमध्ये जशी सुरुवात झाली आपल्या संघटनेच्या माध्यमातून संघटना स्थापन झाली, कदाचित 2017-18 साल असावं आपल्या संघटनेची स्थापना झाली. आदरणीय अर्जुनभाई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संघटना स्थापन झाली. त्यानंतर जर आपण पाहिलं सुरुवातीला संघ मोजकेच होते, त्यानंतर जर आपण पाहिलं आत्ताच्या घडीला जवळजवळ 42 संघ सुभाष पाटील आपल्या संघटनेमध्ये आहेत. तर या 42 संघाचा जर विचार केला तर वाडेगर संघ आणि संदप संघ या 2 संघांनी आपली दादागिरी या 40+च्या स्पर्धांमध्ये दाखवली. वाडेगर संघाने एका सीझनमध्ये 5 चॅम्पियनशिप पटकावल्या, तर संदप संघानं आतापर्यंत एका सीझनमध्ये 10 चॅम्पियनशिप पटकावल्या आहेत. एकूण 14 पदकं त्यांनी पारितोषिक पटकावली आहेत. चॅम्पियनशिप प्रथम पारितोषिक त्यांनी 10 पटकावलेत आणि इतर 4 पारितोषिक त्यांनी पटकावली आहेत. तर दादागिरी राहिली आहे ती संदप आणि वाडेगर या 2 संघांची. पहिल्या फेरीतील चौथा सामना आपण पाहतोय. सलामीची जोडी आपण पाहतो रजनीकांत डावखुरे फलंदाज, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो विजय. कॉम्बिनेशन अतिशय चांगल्या पद्धतीने लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन आपण पाहतोय, कारण गोलंदाजाची लय बिघडवायची असेल तर नक्कीच हे कॉम्बिनेशन अतिशय चांगलं आपण पाहतो. सुनील मामा सज्ज होत आहेत
यष्ट्यांच्या मागे आपण पाहतोय मास्टर माइंड संघाचा सर्वात यशस्वी संघ, सर्वात जास्त पारितोषिके जे पटकावली आहेत दोन संघांनी, त्यामध्ये आपण पाहतोय पहिला क्रमांक लागतो संदीप संघाचा आणि दुसरा क्रमांक लागतोय तो वाडेकर संघाचा. रजनीकांत स्ट्राईक एंडला आपण पाहतोय डावकरी फलंदाज. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो विजय गोलंदाज सज्ज होतात. अनुभवी गोलंदाज सुनील मामा राईट आर्म राऊंड द विकेट. सुनील मामा तयार. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र पंच पप्पू भाने यांनी वाईटचा इशारा केलाय. अवांतर धावसंख्येने कोळेगाव संघाची धावसंख्या इथं आपण पाहतोय बिनबाद 1. अवांतर धावसंख्येने संघाचं इथं खातं खोललं जात आहे. इथे मात्र ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, वेगात बदल केला. यष्टी रक्षक विजय पाटील थोडीशी मिस्टेक करतायत, चूक होते. 22च्या स्वरूपात एक धाव कंप्लीट केली जाते. पहिला चेंडू अवांतर धावसंख्येने आपण पाहिला वाईटच्या स्वरूपात हाताळला होता सुनील मामा यांनी. त्यानंतर आपण पाहतो कमबॅक केलं जाते. निर्धाव चेंडू हाताळला होता, मात्र यष्टीरक्षक आपण पाहतोय संघनायक विजय पाटील यांच्या हातातून चेंडू निसटला. तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट झाली. धावसंख्या बिनबाद 2. स्टँकेनला आपण पाहतोय विजय, एक अतिशय गुणवान आणि टॅलेंटेड फलंदाज आपण पाहतोय. सुनील मामा पुन्हा एकदा तयार. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. दांडी गोल, पहिले यश प्राप्त केलाय फलंदाज विजय. बॅक टू पॅव्हिलियन. आपल्या अनुभवाची शिदोरी गाठीशी बांधून इथं गोलंदाजी करतात सुनील मामा. भरपूर वर्षाचा अनुभव आपल्या मुख्य संघासाठी वाडेकर संघासाठी त्यांनी अतिशय चांगली कामगिरी केली आहे. आता मात्र 40 प्लसच्या माध्यमातून संघ अतिशय चांगली कामगिरी करतो. हर्ष 11 वाडेकर संघ आपण पाहतोय. हर्ष 11 या नावाने हा संघ खेळतोय. किशोर आलेत नवीन फलंदाज, किशोर पाटील आलेत. फक्त सन्मान दिलाय, पाहिलंय किशोर यांनी चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करता. सुनील मामा सन्मान देणे गरजेचं होतं. आपला सहकारी मागच्या चेंडूवर बाद झालाय. आपल्याला इथून रक्षात्मक डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळायचं आहे. कोणताही धोका न पत्करता स्वतःचं खातं खोललंय. धावसंख्या 3 पाहतोय, 1 बाद 3 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. ओमसाई 40 प्लस क्रिकेट संघ आडिवलीच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा आपण पाहतो. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या फेरीतील 4था सामना आपण पाहतोय तो वाडेकर विपक्ष कोळेगाव. सुनील मामा राईट आर्म राऊंड द विकेट. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूच्या रेषेत येत नाहीये. अतिशय चांगली गोलंदाजी सुनील मामा. कधी संत गतीने चेंडू हाताळतात, कधी वेगावर स्वार होतात आणि फलंदाजाला पूर्णपणे बॅकफुटला ढकलण्याचं काम केलं जातं. यष्ट्यांच्या मागे मास्टर माइंड यष्टी रक्षक आपण पाहतोय संघनायक विजय पाटील चर्चा करतायत. इथे मात्र संत गतीने चेंडू हाताळलाय, फक्त दिशा दिली चेंडूला. तोपर्यंत यष्टी रक्षक विजय पाटील चेंडू गॅदर करतायत. सिंगल कंप्लीट केली जाते. बघा आयोजकांचं किती प्रेम असेल देवीच्या पाडा संघावर. मधुकर मात्रे तुमचा संघ अडचणीत होता, जितू पाटीलने चांगली फलंदाजी केली. मोठ्या लक्षाचा तुम्ही चांगल्या पद्धतीने पाठलाग करून जितू पाटीलच्या फलंदाजीच्या जोरावर तो सामना देवीच्या पाडा संघाने जिंकलाय. 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत सुनील मामा या गोलंदाजाने फक्त 4 धावा खर्च केले आहेत. गुड बॉलिंग, अतिशय चांगली दिशा आणि टप्पा सांभाळण्या या गोलंदाजाने किशोर स्ट्राईक एंडला. फ्रंटफुटला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, दिशा चांगली ठेवली आहे. सातत्याने व्यस्त ठेवलंय फलंदाजांना. आणि या षटकाचा जर विचार केला तर पॉवर प्लेचं पहिलं षटक संपतंय आणि गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं तर सुनील मामा या गोलंदाजाने या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या फक्त 5 आणि एक महत्त्वाचा गडी बाद केला. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी त्याचं उत्तम उदाहरण आपण पाहतो गोलंदाज सुनील मामा या गोलंदाजाच्या माध्यमातून. संघनायकाने जी जबाबदारी सुनील मामा यांच्यावर सोपवली होती ती जबाबदारी सुनील मामा यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडली. चांगली गोलंदाजी केली, फक्त 5 धावांचं षटक हाताळलं.
गोलंदाज येतात दिलीप शेलार. दिलीप शेलार येतात कारण आता मात्र क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला आहे संघनायकानं. सुनील मामा यांच्याशी चर्चा केली विजय पाटील यांनी आणि स्वतः यष्ट्यांच्या मागे येतात गोलंदाज. आपण पाहिलं पहिलं षटक चांगलं हाताळलं ते सुनील मामा आणि सीमा रेषेवर आपण पाहतो संघनायक विजय पाटील. दिलीप शेलार सज्ज होतात. एक मिनट चलो जल्दी चलो मैदान से बाहर दौड़ो जरा जल्दी. तुमको दिखता नहीं कि मैच चालू है. एक बाद 5 अशी अवस्था आपण पाहतो. दुसरं षटक मार्गस्थ दिलीप शेलार येत आहेत. पाचारण केले संघनायकाने विश्वास दाखवला. तो विश्वास ठरवतोय कमलाकर, माफ करा कमलाकर, की इथे किशोर आणि रजनीकांत या दोन फलंदाजांना मात्र चांगली फलंदाजी इथे करावी लागेल. कारण पहिल्या षटकामध्ये माफक धावसंख्या पाहिली. सुनील मामानं चांगली गोलंदाजी केली. मात्र हे दोन फलंदाज अतिशय चांगले फलंदाज आहेत. मात्र इथून धावफलक हलता कशा पद्धतीने ठेवतायत, रन रेट कशा पद्धतीने मेंटेन करतात ते पाहावं लागेल. कमलाकर इथे मात्र फटका फसला. क्षेत्ररक्षक दूरचं अंतर कापताय. जेल होईल का पाहायचंय. प्रयत्न केला होता मात्र चेंडू नोमॅच स्टँड मध्ये ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत इथे तिसरी धाव पूर्ण केली जाते. बघूया चौथ्या धावसाठी दोन फलंदाज पुढे सरकलेत. इथे मात्र नॉस्ट्रक एंडला गोलंदाज थोडेसे दूरवर होतो. तोपर्यंत धावा एकवटल्या त्या 4. चौथ्यांदा आपण पाहतो बिपिन दुबे, आम्हाला माहिती आहे चौथ्यांदा 4 धावा धावून घेतल्यात. बघा तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते. गोलंदाजीच्या शैलीवर इथे आक्षेप घेतला जातो. आमचे पंच पप्पू वाने आणि गणेश शेलार यांनी सूचना केली आयोजकांना. तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे. सुनील भाने आयोजक स्वतः जात आहेत मैदानात. नऊ धावा आपण पाहतो. धावफलकर 5 षटकांचा सामना. धावा रबर बॉल क्रिकेट म्हटलं की धावा भरपूर होतात. मात्र तुम्ही धावांचा पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना टार्गेट कशा पद्धतीने सेट करता आणि धावांचा पाठलाग कशा पद्धतीने करता ते तुमच्या कामगिरीवर अवलंबून असतं. मात्र बघूया कशी कामगिरी होते. कमलाकर संत गतीने चेंडू हाताळा. फ्रंट फुटला पुढे सरकले. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एकाच टप्प्यामध्ये चेंडू उचलून फेकी मात्र इथे खराब होतीये. इथे मात्र चेंडू उशिरा फेकला जातोय. अन्यथा चेंडू फेक जर चांगल्या पद्धतीने केली असती तर फलंदाज कदाचित धावचीती झाले असते. मात्र तोपर्यंत इथं धावा येत आहेत 2 आणि एकूण धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते ती 11. चांगलं क्रिकेट आपण पाहतोय ते किशोर आणि रजनीकांतच्या माध्यमातून. कमलाकर पुन्हा एकदा तयार. इथे मात्र फणफुटला पुढे सरकून खेळण्याचा प्रयत्न. सुनील मामा चेंडू खाली येत आहे. जेल सुटतोय. जेल पकडला होता सुनील मामा यांनी. मात्र चेंडू त्यांच्या हातातून निसटतोय. ब्रश होतोय. जीवदान लाभतोय फलंदाज किशोर यांना. सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 12 वर. डबल सिंगलला इथे प्राधान्य दिलं जातं. चौकार षटकार इथे येत नाहीये. फक्त 4 धावा आपण पाहिल्या तर धावून घेतल्या होत्या. फलंदाज होते किशोर आणि सातत्यानं गोलंदाजी चांगली करण्याचा प्रयत्न करतायत गोलंदाज कमलाकर. डाकुरे फलंदाज नेहमीच चांगली फलंदाजी केली. तोच फलंदाज स्ट्राईक एंडला आपण पाहतो कोळेगाव संघासाठी रजनीकांत. बघूया रजनीकांत आज कशी कामगिरी करतात. संघ थोडासा बॅकफुटला आपण पाहतो. कमी धावसंख्या आपण पाहतो. दुसरं षटक मार्गस्थ असताना रजनीकांत मात्र स्ट्राईक एंडला. कमलाकर राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र चेंडू संत गतीने हाताळला. पंच गणेश भाने यांनी पप्पू भाने यांनी वाईटचा इशारा केलाय. अवांतर धावसंख्या पुढे सरकते पोहोचते ती 13 वर. कमलाकर राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र चांगली गोलंदाजी टप्पा आणि दिशा अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलाय. कारण मागचा चेंडू आपण पाहिला होता वाईड हाताळला होता गोलंदाज कमलाकर यांनी. आता मात्र चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलाय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. गुड जॉब. चांगली गोलंदाजी होते. फलंदाजाला मात्र बॅकफुटला ढकलण्याचं काम करतोय गोलंदाज कमलाकर. पुन्हा एकदा संत गतीने चेंडू हाताळलाय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी.
गोलंदाज एक चेंडू अजूनही शिल्लक असेल. काय गोलंदाजी केली बघा कमलाकरने या षटकामध्ये. जी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये सुनील मामा यांनी केली, सुनील मामा यांच्यापासून प्रेरणा घेतली कमलाकरनं. संघनायकानं विजय पाटीलनं जो विश्वास दाखवला तो विश्वास आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये नक्कीच सार्थ ठरला आहे. तो गोलंदाज कमलाकरनं आपल्या सहकार्याने सतत व्यस्त ठेवत असतात विजय पाटील आणि सुनील मामा. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 1 बाद 13 अशी धावसंख्या. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. 2 अतिशय चांगले पंच आपण पाहतो आयोजक पप्पू बाने आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो गणेश शेलार. अतिशय चांगले पंच. कमलाकर पुन्हा एकदा तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र पणपुटला पुढे सगळे फटका फसला. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू नो मॅच मध्ये ट्रॅव्हल होतोय. स्वतः गोलंदाज कमलाकर जाऊन चेंडू गॅदर करतात. मात्र सुनील मामा चेंडू उचलून फेकेपर्यंत इथे मात्र थोडीशी घाई केली जाते. जर नॉस्टेकेंडला एखादा क्षेत्ररक्षक असता तर मात्र कदाचित धावचीची झाला असता फलंदाज. मात्र फलंदाज सुरक्षित पोहोचलेत. तोपर्यंत धावा एकूण येत आहेत त्या 3 आणि एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 16 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं गोलंदाज होते सुनील मामा. धावा खर्च केल्या त्या फक्त 5. एक गडी बाद केला. आणि दुसऱ्या षटकाचा जर विचार केला गोलंदाज होते कमलाकर. या गोलंदाजाने धावा खर्च केल्या 11. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 16 धावा. पुन्हा एकदा सुनील मामा यांना पाचारण केलंय. कारण सर्वात सिनियर गोलंदाज आपण पाहतोय ते वाडेकर संघाचे सुनील मामा. वेगाने चेंडू हाताळलाय. फक्त पंच केला ऑफसाईडला. पहिली धाव वेगाने घेतली आहे. किशोर पुढे सरकतात. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. तोपर्यंत 2 धावा येतात धावफलकावर. डबल सिंगलला इथे प्राधान्य दिलं जाते. त्याचं कारण आपण पाहतोय गोलंदाजी चांगली होते. क्रिकेटची लाईफलाईन ज्यांना म्हटलं जातं त्या धावा डबल सिंगल 3 धावा 4 धावा धावून असू द्या. चौकार आला नाही हरकत नाही. षटकार येत नाही हरकत नाही. मात्र धावा या येत आहेत. बघा पुन्हा एकदा मैदानात जायचं आहे. सुनील बाने सातत्याने व्यस्त असतात. गोलंदाजीच्या शैलीवर गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप घेतला जातोय. आयोजक बघा उपवास असल्या कारणाने नक्कीच जगन्नाथ लाडू हातात घेऊन स्वतः आयोजक मैदानात जातात. करतील काय कारण इथं लक्ष भरपूर द्यावं लागतंय. जबाबदारी फार मोठी असते. तर मनोहरदादा पाटील यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुनील मामा तयार होत आहेत. तिसरे षटक मार्गस्थ. राईट आर्म राऊंड द विकेट. स्ट्राइक एंडला रजनीकांत. इथे मात्र संत गतीने चेंडू हाताळलाय. मात्र पंच पप्पू भाने यांनी वाईटचा इशारा केलाय. पहिल्या षटकात चांगली गोलंदाजी केली. दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी रनअप मध्ये किंवा चेंडू फॉलो थ्रू मध्ये सोडत असताना कुठेतरी चुका होत आहेत. इथे मात्र सुरेख फटका. टायमिंग अतिशय चांगला आपण पाहतोय. चेंडू जातोय तो सीमा रेषेच्या बाहेर. चौकार आणि रजनीकांतच्या बॅट मधनं येतोय तो पहिला दमदार चौकार. 4 धावा. 23 धावा येत आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये आपण धावा पाहिल्या त्या 16 आल्या. पहिले षटक सुनील मामा यांनी अतिशय चांगलं हाताळलं 5 धावांचं. आणि दुसरं षटक आपण पाहिलं कमलाकर होते 11 धावांचं षटक हाताळलं. मात्र तिसऱ्या षटकाचा जर विचार केला तर रजनीकांत यांनी सुरुवात चांगली केली आहे. इथे मात्र हा फलंदाज नक्कीच चांगली फलंदाजी करतोय. इथे मात्र चेंडू पडायच्या अगोदरच बॅट फिरवली होती. वेगाने बॅट फिरवली होती. मात्र पंच पप्पू भाने यांनी वाईटचा इशारा केला. अवंतर धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकते पोहोचते ती 24 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सातत्यानं. इथं सुनील मामा हातावर नियंत्रण गमावल्यानंतर मात्र पुन्हा एकदा कमबॅक करतायत. चांगली गोलंदाजी होते. अनुभव पणाला लावतायत. आणि रजनीकांत सारख्या डावखुऱ्या फलंदाजाला इथं शांत ठेवलं सुनील मामा या गोलंदाजानं. निर्धाव चेंडूची समाप्ती होते.
इथे मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. चांगली चेंडू फेकी केली जाते यष्ट्यांच्या मागे आपण पाहतोय विजय पाटील यांच्या माध्यमातून. इथं धावचित व्हावं लागतं. इथे फलंदाज रजनीकांत यांना दुसऱ्या विकेटचं पतन होत आहे. तुमची गोलंदाजी चांगली असेल, तुमचा यष्टिरक्षक चांगला असेल, तुमचं क्षेत्ररक्षण जर चांगलं असेल तर तुम्ही नक्कीच कामगिरी उंचावू शकता. सलामीला आले फलंदाज रजनीकांत. 10 चेंडूंचा सामना केला. 10 चेंडूंमध्ये 10 धावा त्यांनी एकवटल्या आपल्या संघासाठी. नक्कीच 100च्या स्ट्राईक रेटने त्यांनी धावा कुठल्या. नवीन फलंदाज आपण पाहतो हिरामन येत आहेत. एक आक्रमक आणि विस्फोटक फलंदाज. कोळेगाव संघाला कित्येक सामने या फलंदाजाने आपल्या फलंदाजीच्या जोरावर जिंकून दिले. ते पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी असो की धावांचा पाठलाग असो, हिरामन नेहमीच आपल्या संघासाठी धावून आला. स्ट्राईक एंडला आपण पाहतो फलंदाज किशोर. सुनील मामा सज्ज होत आहेत. इथे मात्र चांगली गोलंदाजी होते. पूर्णपणे संभ्रमात पाडलं. किशोर यांना असं वाटलं होतं की चेंडू बॅटवर येईल. किशोर थोडेसे फ्रंटफुटला पुढे सरकले. मात्र सुनील मामा अतिशय चांगली गोलंदाजी करतात. निर्धाव चेंडू होतोय. इथे मात्र पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, वारंवार बीट केलं जात आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती होते. सुनील मामा यांचं कौतुक करावं लागेल, कारण टाळ्या या व्हायलाच हव्यात. या गोलंदाजानं 2 षटकं हाताळली आणि धावा खर्च केल्या त्या 12. 2 षटकांमध्ये 12 धावा खर्च करून या गोलंदाजाने रबर बॉलच्या या स्पर्धेमध्ये 2 गडी बाद केले. 2 षटकांमध्ये फक्त 12 धावा आणि 2 गडी बाद केले. सुनील मामा गुड जॉब, चांगली गोलंदाजी. 3 षटकांचा वाजवी खेळ इथं संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकर कोळेगाव संघाची 24 धावा. कारण 3 षटकांमध्ये 8च्या सरासरीनं या 24 धावा कुठल्या त्या कोळेगाव संघानं. मात्र अजूनही काही बिघडलेलं नाहीये. अजूनही 2 षटकं शिल्लक असतील. 12 चेंडू अजूनही तुमच्या हातामध्ये असतील. या 12 चेंडूंमध्ये तुम्ही जर चांगली धावसंख्या एकवटली तर उर्वरित 12 चेंडूंमध्ये तुम्ही आणि एकूण 5 षटकाच्या समाप्तीनंतर चांगलं टार्गेट तुम्ही सेट करू शकता. मात्र तशी फलंदाजी या 2 षटकांमध्ये व्हायला हवी. ती अपेक्षा असेल ती हिरामन आणि किशोरकडनं. बघूया 2 फलंदाज अपेक्षा पूर्ण करतील का. स्वतः संघनायक सेनापती इथं स्वतः गोलंदाजीसाठी येत आहेत. संघाचा संघनायक विजय पाटील येत आहेत. प्रथम राऊंड विकेट. संत गतीने चेंडू हाताळला. हीच तर खासियत असते वाडेगर संघाच्या मुख्य रेग्युलर संघाचे गोलंदाज असो की 40+ गोलंदाज असो. फिरकीचं माहेरघर म्हटलं जातं वाडेगर संघाला. आणि इथं आपल्या फिरकीची जादू दाखवायला सुरुवात केली होती विजय पाटीलनं. आत्ता मात्र उत्तर दिलंय टिट फॉर टॅट. जशाच तसं उत्तर दिलंय ते हिरामननं. आणि इथं चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवला जातोय. षटकार 6 धावा. 30 धावा आपण पाहतो धावफलकावर. पहिला चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळला. उत्तर नव्हतं हिरामनकडे. मात्र हिरामन हा असा फलंदाज आहे की कधी टॉप गिअरमध्ये फलंदाजी करू शकतो. कारण मी मगाशीच उल्लेख केला होता, पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी असो की धावांचा पाठला करण्याची जबाबदारी असो, ती जबाबदारी हिरामननं नक्कीच नेहमी चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न केला. आणि कित्येकदा आपल्या संघाला या फलंदाजाने चांगली फलंदाजी करून सामने जिंकून दिले. तोच फलंदाज स्ट्राईक एंडला तर अनुभवी गोलंदाज संघनायक विजय पाटील. बघूया कशा पद्धतीने कामगिरी होते. दोन्ही वेगाने चेंडू हाताळाय. मात्र चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. कमलाकर आलेत वेगानं. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का. इथे मात्र कमलाकरचं कौतुक करावं लागेल. इथं बॅकिंग नाहीये. संधी साधली. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का. तिसऱ्या धावाचा कदाचित प्रयत्न केला असता तर कदाचित धाव झाली असती. मात्र इथं दोन्ही फलंदाजांनी प्रयत्न केला नाहीये. तोपर्यंत 2 धावा येत आहेत. धावफलकर धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 32 धावा. आमचे गुणलेखक प्रमोद अतिशय चांगलं गुणलेखन आपण पाहतो प्रमोद यांच्या माध्यमातून. 32 धावा धावफलकावर. इथे मात्र चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. तरी पण मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार झालाय का पाहायचं आहे. पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहतोय. तोपर्यंत 2 धावा एकवटल्या आहेत. 2 धावा. धावसंख्या पोहोचते ती 34 वर.
34 धावा. हिरामन चांगली फलंदाजी करतायत. तो दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विजय पाटील आपला अनुभव पणाला लावण्याचा प्रयत्न करतायत. 34 धावा धावफलकावर. इथे मात्र मोठा फटका आलाय. कमलाकर झेल खाली, अंदाज चुकलाय आणि इथे मात्र आम्ही पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहतोय. चौकार, 4 धावा. झेल झाला असता, प्रयत्न केला होता त्यांनी, झेल झाला असता, मात्र झेल घेण्याचा अंदाज कमलाकर यांचा चुकला आणि त्या अंदाजाचे चुकीचं रूपांतर मात्र इथं 4 धावांमध्ये होते. या 4 धावा कोळेगाव संघासाठी फार महत्वाच्या असतील. हिरामनने जबाबदारी स्वीकारली. संघ अडचणीत सापडला. आपल्या संघाला इथून अडचणीतनं बाहेर काढण्याचं काम मला करायचं आहे आणि ते काम इथं मात्र अतिशय चांगल्या पद्धतीनं हिरामनच्या माध्यमातून केलं जाते. धावसंख्या पोहोचते ती 38 धावा. इथे मात्र चुकीच्या पद्धतीने चेंडू हाताळलाय. पंच पप्पू भाने आणि वाईटचा इशारा केलाय. अवांतर धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते ती 39 वर. आमचे गुणलेखक प्रमोद, अतिशय चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आमचे दुसरे गुणलेखक आपण पाहतोय बिपिन दुबे आडिवली, अतिशय टॅलेंटेड गुणलेखक आपण पाहतोय. 39 धावा. विजय पाटील पुन्हा एकदा तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. अतिशय चांगली गोलंदाजी. उत्तर नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. षटक क्रमांक इथं संपतंय ते 4थं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर जवळजवळ 10च्या सरासरीनं 41 धावा कुठल्या ते कोळेगाव संघानं. मात्र अजून एक षटक शिल्लक असेल. एका षटकामध्ये किती धावा एकवटतात 6 चेंडूंमध्ये, कारण 4 षटकं संपली आहेत. अजूनही एक षटक शिल्लक असेल कोळेगाव संघाच्या फलंदाजांच्या हाती. मात्र बघूया ते षटक कशा पद्धतीने हाताळतील वाडेकर संघाचे गोलंदाज आणि कशा पद्धतीनं माफ करा 39. कारण आमच्या गुणलेखकाने आम्ही चर्चा करून आमच्या अपडेटर्सनी पाहिलंय का थोडीशी चूक झाली होती. हरकत नाही आहे. 39 धावा आपण पाहतो धाव फलकावर. दिलीप येत आहेत. दिलीप शेलार येत आहेत. दिलीप येत आहेत. बॅकफुटला जाऊन अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू संत गतीने ऑफसाईडला खेळलेत. अतिशय चांगल्या पद्धतीचे क्रिकेट आपण पाहतोय. कारण किशोर यांना माहिती आहे हिरामन सेट झालेत. चौकार षटकांची आताचबाजी करू शकतात. आपल्या संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेऊ शकतात. तो फलंदाज स्ट्राईकवर राहणे गरजेचं असतं आणि तो फलंदाज त्यांनी स्ट्राईकवर आपल्या सहकार्याला ठेवलाय. सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ते 40 वर. शेवटच्या षटकातील अजूनही 5 चेंडू शिल्लक असतील. या 5 चेंडूंमध्ये हिरामनकडनं नक्कीच अपेक्षा करेल कोलेगाव संघ. कारण संघनायक संभाजी मात्रे आणि त्यांच्या सहकार्याने माहीत आहे हिरामन जर खेळपट्टीवर थांबला, हिरामननं 5 चेंडूंचा जर सामना चांगल्या पद्धतीने केला तर धावा येतील. मात्र दिलीप कशा पद्धतीने गोलंदाजी करतील ते पाहावं लागेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू मागे सरकलाय. बघूया किती धावा येतात ते पाहायचं आहे. दुसरा धावाचा इथे प्रयत्न केला जातोय. हिरामन सुरक्षित पोहोचले. 2 धावा येत आहेत धावफलकावर. धावसंख्या पोहोचते ती 42 वर. धावा येत आहेत. धावा येणे गरजेचे असेल कोळेगाव संघासाठी. कारण वाडेकर संघाचा जर विचार केला एक बलाढ्य संघ. या पुढचा सामना आपण एक प्रेक्षणीय लढत पाहणार आहोत. आडिवली विपक्ष अनंतम रिजन्सी असा सामना असेल. 4 चेंडू अजूनही शिल्लक असतील. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 42. दिलीप अतिशय चांगली गोलंदाजी. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला होता. मात्र चेंडू फॉलो थ्रू मध्ये गॅदर करता करता थोडासा अंदाज चुकला. तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या 43 वर पोहोचते. प्रयत्न करतायत मात्र इथं प्रयत्नांची पराकाष्ठा जर विचार केला तर हानामारीच्या डेथ ओव्हरच्या षटकामध्ये दिलीप चांगली गोलंदाजी करतायत. कारण हिरामन सारख्या फलंदाजाला त्याने शांत ठेवण्याचा प्रयत्न केलाय आणि सातत्याने चर्चा करता सुनील मामा आपल्या सहकार्याशी तुम्हाला कशी गोलंदाजी करायची आहे.
अतिशय चांगली गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी. यष्ट्यांच्या मागे सुनील मामाच्या माध्यमातून अपील केलं गेलं. अपील आपण पाहतो दोन्ही पंचांनी उचलून धरला आणि फलंदाज किशोरला इथं माघारी परतावं लागतंय. शेवटच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी त्याचं उत्तम उदाहरण आपण पाहतोय दिलीप शेलारच्या माध्यमातून. कारण हारामारीच्या षटकामध्ये गोलंदाजी करणं फार कठीण असतं. कारण हारामारीच्या षटकामध्ये फलंदाज आक्रमणाला सुरुवात करत असतात, चौकार षटकांची आताशबाजी करण्याचा प्रयत्न करत असतात आणि तिथं मात्र दिलीप शेलार चांगली गोलंदाजी करतायत. संघनायक आपण पाहतोय संभाजी म्हात्रे, एक लिजंड क्रिकेटपटू आपण पाहतो कोळेगाव संघाचे. गेली कित्येक वर्ष संभाजी म्हात्रे यांनी आपल्या कोळेगाव संघासाठी मुख्य संघासाठी चांगलं योगदान दिल्यानंतर इथं मात्र 40+ संघाच्या माध्यमातून संभाजी म्हात्रे आपल्या संघाचं नेतृत्व अतिशय चांगलं करतात. आणि कोळेगाव संघानं जेव्हापासून 40+ मध्ये पदार्पण केलं तेव्हापासून या संघनायकाच्या नेतृत्वाखाली हा संघ चांगली कामगिरी करतोय. धावसंख्या आपण पाहतो 43. फक्त 2 चेंडू शिल्लक असतील आणि या षटकामध्ये दिलीप शेलार अतिशय चांगली गोलंदाजी करतात. डावखुरे फलंदाज स्वतः संघनायक संभाजी म्हात्रे स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. पप्पू बाने आमचे मुख्य पंच, स्क्वेअर लेगचे पंच आपण पाहतोय. गणेश शेलार आयोजक म्हणून जबाबदारी पार पाडणं फार कठीण असतं, सातत्याने व्यस्त असतात. गणेश शेलार असो, सुनील बाने असो, त्यांचे सर्व सहकारी आणि आडिवली संघ या स्पर्धेमध्ये नक्कीच बारकाईने लक्ष ठेवून इथे मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. अतिशय चांगली गोलंदाजी. संघनायकाने माझ्यावर का विश्वास दाखवला शेवटच्या षटकामध्ये, का संघनायकाने माझ्या हाती चेंडू सोपवला त्याचं उदाहरण आतापर्यंत या 5 चेंडूंमध्ये दिलीप शेलार या गोलंदाजाने दाखवून दिलंय. डेथ ओव्हरमध्ये हाणामारीच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी. गुड जॉब, गुड बॉलिंग दिलीप शेलार. आता मात्र प्रयत्न केला होता, मात्र चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. अपील केलंय सुनील मामा यांनी आणि पुन्हा एकदा सुनील मामा यशस्वी ठरतात. शेवटच्या चेंडूवर फलंदाज हिरामन धावचीच्या स्वरूपात बाद होतात. 5 षटकांचा खेळ इथं संपलाय आणि पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना कोळेगाव संघानं धावा कुठल्या त्या 43 आणि 44 धावांचं लक्ष ठेवलंय. ते हर्ष 11 वाडेकर संघासमोर. त्या लक्ष्याचा पाठलाग वाडेकर संघ कशा पद्धतीने करेल आणि धावांचा डिफेन्स कोळेगाव संघ कशा पद्धतीने करेल हे ऐकूया आमचे सहकारी समालोचक, आमचे मित्र जगदीश पाटील नारिवली यांना. चला अनंतम रिजन्सी संघनायक या ताबडतोब. शो मॅच असेल, प्रेक्षणीय लढत असेल ती ओमसाई आडिवली विपक्ष अनंतम रिजन्सी असा सामना असेल. सामना 4 षटकांचा असेल, दोन्ही संघांनी लक्षात घ्या.
हॅलो, थँक्यू सो मच पंडित दादा पाटील. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा आज आपल्या भारताच्या 75व्या भारतातच अमृत महोत्सवानिमित्ताने सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आणि जाऊया मॅचच्या दिशेने, जेथे खेळाचं पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्रामध्ये धावा बनवल्यात कोळेगाव टीमने 43 आणि 44 धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरलाय जय जलेश्वर वाडेकर. हर्ष 11 वाडेकर संघ, आमचे अरविंद काका वत्रे पुरस्कृत आज संघाचे पॅकर्स. हर्ष 11 वाडेकर विपक्ष जय गावदेव कोळेगाव. चला सामना सुरू करा, जास्त वेळ नका. स्ट्राईकला गणेश यांना पाहतोय. गोलंदाज संभाजी मात्रे. पहिलाच बॉल या ठिकाणी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. हलकस अपील केलं होतं, मात्र एक धाव या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपामध्ये. यावेळेस फुलटॉस बॉल होता, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. एज लागतोय चेंडू पाठीमागे शॉर्ट टर्मिनला आणि तोपर्यंत एकेरी स्वरूपाची धाव. गणेश स्ट्राईकवरती पहा मिळतात आपल्याला. 2 धावा झाल्यात. यावेळेस पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. एकेरी स्वरूपाची धाव मिळाली. जरी सुद्धा लो स्कोरचा सामना असला तरी सुद्धा मात्र रफ अँड टफ होईल. आत्ताचे यापूर्वीचे जर 3 सामने पाहिले तर धावसंख्या चेस झाली आहे आणि ते सुद्धा हाय स्कोर. पहिल्या सामन्यामध्ये थोडासा लो स्कोर होता 36चा. दुसऱ्या सामन्यामध्ये 59 धावा. तिसऱ्या सामन्यामध्ये 69चं लक्ष आगासन संघाने पार केलं आहे आणि आता मात्र ते करायचं आहे. ते मात्र त्यांना लक्षचा पाठलाग 44. फटका तर चांगला आहे. लॉंग ऑफला एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रन कंप्लीट. यावेळेस स्विच करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा कीपर बीट. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडीशी रिस्की धाव आणि येते. हा जर चेंडू गवतामध्ये गेला तर 3 धावा घेऊ शकता. 3 पेक्षा जास्त नाहीये. थर्ड अंपायर. स्कोर 7-7. यावेळेस बिग शॉट खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता. अतिशय चांगली गोलंदाजी पाहतोय संभाजी मात्रे यांना आणि ओव्हरची समाप्ती. 6 चेंडूंचा खेळ संपलाय. फक्त 7 धाबा पाहिलं तर 7 धाबा स्कोरबोर्डवरती पहा मिळतात.
गोलंदाज जगन्नाथ दुसरं षटक. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉल. एक धाव मिळाले. 8 धावा स्कोरबोर्ड वरती. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बीट झाल्यात. सिली मिड ऑफ. क्षेत्ररक्षक येतात तोपर्यंत एकेरी स्वरूपाची धाव लेग बायच च्या स्वरूपामध्ये. यावेळेस फटका चांगला आहे. जागेवरून थांबल्यात. पोच घेतली आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला. असं वाटलं होतं चौकार षटकार होईल मात्र नाही येते ते. धावा मिळाल्यात त्या फक्त 2. असं वाटलं मामा त्यांना की चौकार षटकार आहे त्यामुळे ते जागेवरच थांबले. हर्ष लेवन बाडेकर ही टीम पहा मिळतो आपल्याला जय गावदेव कोळेगावच्या अगेन्स्ट. यावेळेस फटका तर चांगला आहे. भरपूर उंचावरती क्षेत्ररक्षक जज करतात मात्र त्यांच्या अभाग्याच्या बाहेर चेंडू. पहिला षटकार. षटकार आलाय. एखाद्या मोठ्या फटक्याची अपेक्षा होती बाडेकर टीमला. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळलेत. एक धाव बस पहा मिळतो आपल्याला. षटकार आल्यानंतर एकेरी स्वरूपाची धाव मिळाली आहे. 18 धावा स्कोरबोर्ड वरती अद्यापपर्यंत. आता 20 मध्ये 26 बनवायचे आहेत. गणेश पुढे आले. चांगला फटका. व्हॉट अ शॉट. सुपर एक्सलेंट पॉवर. आणि हा षटकार पाहायला मिळतोय. 6 धावा. व्हेरी गुड शॉट. यावेळेस पहा अनोखा शैलीने खेळण्याचा प्रयत्न. एकेरी स्वरूपाची धाव मिळते. पंचवीस धाबा झाल्यात. आता मात्र बनवायच्या त्या 18 चेंडू मध्ये 19. यावेळेस फटका तर शानदार आहे. व्हॉट अ शॉट. खूपच उंच आणि लांबच लांब. आजच्या दिवसात सर्वाधिक लांब पल्ल्याचा षटकार पाहायला मिळतोय गणेशांच्या बॅट मधून.
2 षटकार ठोकल्यात. अतिशय चांगले बॅटिंग. पुन्हा एकदा षटकार आणि येथे मात्र सामना जवळजवळ पाहिला तर 7 धावेची गरज आहे अद्याप. 2 लागोपाठ षटकार आले. सोळा चेंडू 7 धावा. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल ची सांगता होत असताना फक्त 7 धावा ची गरज आहे. एकेरी स्वरूपाची धाव मिळाली. 2 षटकार आल्यानंतर मात्र थोडंसं कमबॅक करत असताना संभाजी मात्रे यांना पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये आणि आता 6 धावेची गरज आहे. 14 चेंडू 6 धावा करायचे आहेत. नेक्स्ट मॅच पाहू शकता आपण एक प्रेक्षणीय सामना. अनंतम रेसिडेन्सी विपक्ष ओम साई अडिवली. स्विच इट करण्याचा प्रयत्न विजय पाटील यांचा. डॉट बॉल. लेग स्टंप सोडून जात असताना पंच बाहेरची खूण करतात. 1 धाव अवांतर. 5 धावेची गरज आहे. स्विच इट आणि येथे मात्र चेंडू जागेवर थांबेल. 2 धावा मिळतील. 2 धावा आणि 12 चेंडू 3 धावेची गरज आहे. लगेच फिल्डिंग लावा. आणि यावेळेस गणेशांच्या बॅट मधून चौकार आहे. 4 धावा मॅच फिनिश केली आहे. सामना जिंकला आहे हर्ष 11 वाडेकर या टीमने. वेल प्लेड.